नमस्कार मंडळी. तर आज ही व्हिडिओ तुम्हाला तर माहीत आहे, मी नेहमी काहीतरी विचार करूनच प्रत्येक गोष्ट बोलत असते. एकाने कमेंट्स केली होती, काय नुसती मराठी माणसाला सपोर्ट करा असं बोलत असतं. तर हो, बोलताव. कदाचित तो उपराच असेल म्हणून त्याने कमेंट्स केली असेल. आम्हाला बोलायलाच लागेल, कारण आमच्या महाराष्ट्रात मराठीच माणूस आहे आणि त्याच्यामुळंच तर महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव पडले. तुम्ही उपरी बाहेरच्या येता, बायका पोरा तुमची घरी, तुम्ही गाल्यानेच जाता, गाल्यानेच खाता, गाल्यानेच सगळं काय करता ना. तुम्ही पैसे कमवून तुमच्या गावाला बंगले बनता. आज मला प्रत्येक माणसाला सांगायचा का ह्या वर्षीची दिवाळी आपल्या मराठी माणसाची बाहेर झाली पाहिजे. तुम्हाला फिक्स प्राईसच्या दुकानात पट्ट ना, तीच आपल्या समाजाने एखादी आपल्या गावाने एखादी बाई जर विकत असेल ना, तर तिच्याशी आपण 1200ची साडी 500 रुपयाला मागतो. मी आज तुम्हाला अवनीताई म्हणून नाही, तर एक सामान्य लेडीज, एक उद्योजिका म्हणून सांगते. एक सामान्य थिंकिंग कशी असते आपण बघा. कुठली पण साडी जर आम्हाला आली ना, उदाहरणार्थ ती 500ला असेल ना, तर आम्ही ती कशी विकतो माहिती आहे का? 500, 550, 750, जास्तीत जास्त 700 सांगणार. कारण आम्हाला माहीत आहे कस्टमर बार्गेनिंग करणार ना. 600ला ती साडी घेणार म्हणजे प्रॉफिट फक्त किती होतं? 100 रुपये ना. आपण अशी थिंकिंग केली असतं, बाई 50 रुपयासाठी आपण भाव मोरून जातो. 50 रुपयासाठी भाव मोरून जातो. आज माझ्या दुकानाने एक दादा आला, जाम आनंद होल, नाव सांगणार नाही, पण तो बायकोला बोलला, ती बार्गेनिंग करत होती. चल कसली करतोस बार्गेनिंग? आपलाच मराठी माणूस आहे ना, जेला तर आपल्याच माणसाला जातील ना. पण लक्षात ठेवा, आपला माणूस कधीच जास्त घेणार नाही. हा माझा अंतःकरणापासून तुम्हाला विनंती आहे. आपला माणूस प्रत्येक बिझनेसमध्ये काय छोटासा विचार करून कमवतो ना, ते मला माहिती आहे, कारण कधीच आपण फसवणूक नाही करणार. आपण त्या लोकांसारखी नाही 500 साडी 5000ला विकू, अशी गोष्टच नाही. ही उपरी काय करतात माहिती का? 350-400 साड्या तुमचा मन जिंकतान ना. नॉर्मल जी साडी तुम्हाला आमच्याकडे 2000 भेटेल ना, यो फक्त एक साड्यांचं उदाहरण आहे. असे बरेच उदाहरण आहेत. एक तर तुमची क्वालिटी घसरवतील, एक तर तुम्हालाच तुमची मानसिकता घसरवतील. म्हणून आता श्रीमंत होऊया, नाहीतर ही लोका अख्खी पसारल्यान. अख्ख्या समाजात मराठी कोण नाही, उपरी कोण समजत नाही. अरे यांचा वर्चस्व याला वेल लागणार नाही. त्याच्यासाठी मराठी माणसाने जागा झाला पाहिजे. मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. तुम्हाला उधारी दिला तर मराठी माणूस पट्ट ना, उपऱ्यांच्या दुकानात रोख कॅश देऊन येता. अरे मराठी